महिनाभर टिकणारी चमचमीत कांद्याची चटणी ही आपल्या फ्रीजमध्ये हवीच. फार उपयोगी पडते घाईगडबडीच्या वेळी. मधुगंधास रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. तर ही चटणी बनवण्यासाठी आपण पॅनमध्ये 1 टीस्पून जिरा पावडर घेऊया, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून बडीशेपची पावडर आणि या तिन्ही पावडर पॅनवरती छान ड्राय रोस्ट करून घेऊया. छान सुगंध सुटूस तोपर्यंत आपल्याला ह्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. या तिन्ही पावडर मिळून आपल्या कांद्याच्या चटणीला इतकी अप्रतिम चव देतात ना की काय सांगू. आणि ही कांद्याची चटणी फ्रीजमध्ये असली की कधी आपल्याला भाजी बनायला कंटाळा आला किंवा भाजी नसली घरी तरीही पोळीसोबत, भातासोबत, वरण भातासोबत खायला खूप मस्त लागतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सगळे पावडर्स भाजून झाल्यात. याला थंड व्हायला ठेवूया. आता त्याच पॅनमध्ये साधारण आपण एक 10 ते 12 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या लाल मिरच्या भाजून घेऊया. लाल मिरच्या भाजताना काळजी घ्यायची, ठसका उठू शकतो, त्याच्यामुळे जास्त भाजायच्या नाही. ह्याच्यात आपण मिक्स घेतल्यात, थोड्या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोड्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही लवंगी आणि बेडगी मिरच्या मिक्स करून घेऊ शकता. इथे 4 लवंगी मिरच्या आणि 6 ते 7 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. गरम झालं की त्यांना काढून घेऊया. आता ह्या पॅनमध्ये आपण थोडं तेल टाकलंय आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या या तेलावरती आपण छान फ्राय करून घेऊया. यावरती आपण स्लाइस केलेले 4 मध्यम आकाराचे कांदे ते टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया हे सगळं. कांद्यांना आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या तेलामध्ये छान ट्रान्सलुसंट होऊस तोपर्यंत. ह्याच्यावर आता आपण टाकूया 2 आमसूल आणि छानपैकी परतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान परतले गेलेले आहेत आपले कांदे. छानपैकी गुलाबीसर झालेले, छान ट्रान्सलुसंट झालेले आहेत. म्हणजे योग्य पद्धतीने आता आपले कांदे शिजलेले आहेत. आता आपण ह्याला थंड व्हायला ठेवून देऊया बाजूला. थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे सगळं काढून घेऊया, आपले लसूण, आमसूल आणि कांदे. ह्यावर आपण जे भाजलेल्या मिरच्या त्या टाकून घेऊया आणि अशा प्रकारे त्याची छान पेस्ट करून घेऊया. पेस्ट करताना अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पेस्ट करायचं. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल गरम करूया. मग त्याच्यावर टाकूया 1 टीस्पून मोहरी. मोहरी आपली छान तडतडली की ह्यावर टाकूया 1 टीस्पून जिरे. जिऱ्यांनाही छान फुलू देऊया आणि 1/4 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 8 ते 10 कढीपत्ते आणि सगळी फोडणी छान मिक्स करून घेऊया. मस्त फोडणी झालेली आहे. उडदाची डाळ आणि कढीपत्ता हे कॉम्बिनेशन फोडणीमध्ये असले की खमंग फोडणी होते. आता ह्यावर आपण जी पेस्ट बनवलेली आहे कांदे आणि लाल मिरचीची ती टाकून घेऊया आणि फोडणीमध्ये ही सगळी पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छानपैकी ही सगळी फोडणी ह्याच्यात मिक्स झाली पाहिजे. दिसायला टोमॅटोच्या चटणीसारखी आहे, पण टोमॅटोचा आपण ह्याच्यात अजिबात वापर करत नाही आहोत, खोबऱ्याचाही वापर नाही आहे. कांद्याचीच चटणी आहे, पण आपण जी बेडगी मिरची वापरली आहे त्याने सुंदर रंग आलेला आहे या चटणीला. छान मिक्स झालंय. आता आपण ज्या भाजून घेतलेल्या पावडर्स होत्या त्या ह्याच्यावर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आणि चव तर इतकी अप्रतिम येते, तुम्हाला खूप आवडेल. अतिशय चमचमीत आणि मस्त होते. घरात जसं आपण वेगळ्या चटण्या बनवून ठेवतो, शेंगदाण्याची, तिळाची किंवा लोणचे असतात, तसेच तुम्ही ही कांद्याची चटणी फ्रीजमध्ये बनवून ठेवा आणि कधीही अतिशय उपयोगी पडेल तुम्हाला. मग ह्यावर चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता छानपैकी आपली चटणी झालेली आहे. छान आपल्या पॅनला कुठेही चिकटत नाही आहे. खूप मस्त सुंदर रंग आलेला आहे चटणीचा.
आता जे भांड्यात आपण ही पेस्ट ठेवली होती त्याच्यातच आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे, साधारण 2-3 टेबलस्पून, आणि ते पाणी ह्याच्यात टाकून घेऊया म्हणजे सगळी पेस्ट त्या भांड्याची निघून येते, प्लस ही चटणी छान अशी ओलसर होते। आता ह्याला आपण 4 ते 5 मिनिटं वाफ आणूया। एक वाफ आलेली आहे, छान आपली चटणी शिजली आहे, साईडला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। बस रेडी आहे ही चटणी। अतिशय चमचमीत आणि चविष्ट लागते, महिनाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकते। कधीही पोळी बरोबर किंवा भाताबरोबर खायला फ्रीजमधनं काढा, थोडी गरम करा आणि लगेच खाऊ शकता। खूप मस्त रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा। एक वेगळी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।